आणि आजच्या मोठ्या राजकीय घडामोडी आपण पाहूया। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस। नाकातून रक्तस्राव, जरांगेंची प्रकृती खालावली। अखेर समाज बांधवांच्या विनंतीनंतर जरांगे उपचार घेण्यास तयार। मनोज जरांगे यांनी जालन्यामधून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। जरांगे यांनी निवडणूक लढवल्यास वंचितचा पाठिंबा। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, मोदींना राज्यामध्ये फिरू देणार नाही हे जरांगेंचं बेताल वक्तव्य। मनोज जरांगे यांनी मर्यादा ओलांडली, नारायण राणेंचं ट्विट। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, आम्ही पक्ष आणि घड्याळ परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण काहीही झालं तरी निवडणुका शरद पवारांच्या नेतृत्वातच होतील। शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळली। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ही बातमी पेरण्यात आली, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र काम करू, अनिल देशमुख यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळली। ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, उद्धव ठाकरेंचे उमेदवार हाताच्या चिन्हावर लढणार, मातोश्रीमधील निकटवर्तीयांना माहिती दिली, फक्त शरद पवार गटच विलीन होणार ही माहिती अर्धवट, नितेश राणे यांची टीका। सखा पाटलांचा संदर्भ देत अजितदादांची शरद पवार यांच्यावर टीका। सखा पाटलांच्या वेळी पा 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 लिहून प्रचार होत होता, आता का 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 असं काहीतरी करावं लागेल। सखा पाटलांचा संदर्भ देत अजित पवार यांची शरद पवार यांच्यावर टीका। सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार, सोनिया गांधी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। राहुल गांधी, प्रियांका गांधी यावेळेला उपस्थित। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचा प्रस्ताव, कपबशी, वडाचं झाड आणि शिट्टी चिन्ह मिळण्याची शरद पवार गटाची मागणी।